मुरुड परिसरात पालिकेकडून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पीएपी प्रकल्प व होणाऱ्या धारावी पुनर्वसनाला मुलुंडमध्ये जोरदार विरोध सुरू आहे। या प्रकल्पामुळे मुलुंडमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार असल्याने सर्वांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे। मात्र पालिका याकडे कानाडोळा करत असल्याने या पुनर्वसन प्रकल्पाच्या विरोधात मुलुंडमधील नागरिक साखळी उपोषणाला बसले आहेत। कुंभकर्ण सारखे झोपलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी आज घंटानाद या ठिकाणी करण्यात आला। जोपर्यंत सरकार हे प्रकल्प थांबवत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील। आमच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाही तर यापुढे आमरण उपोषणालाही बसण्याची तयारी असल्याचे ॲडव्होकेट सागर देवरे यांनी सांगितलं आहे। मुलुंड पूर्वमधले नागरिक उपोषणाला बसलेले आहेत। पीएपी प्रकल्प आणि धारावी पुनर्वसन जो मुलुंडमध्ये येणार आहे त्याच्या विरोधात 24 तास इकडे एक 50 लोक उपोषण करत आहेत। त्याचबरोबर शेकडो नागरिक इकडे येऊन पाठिंबासुद्धा देत आहेत। मुलुंडमध्ये 2 प्रकल्प मुलुंडकरांच्या माथी मारण्यात आलेले आहेत आणि या विरोधात ह्या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी हे आम्ही साखळी उपोषण केलेलं आहे। आणि आज रविवारी शंखानाद घंटानाद आम्ही इकडे केलेला आहे। या झोपलेल्या प्रशासनाला जे कुंभकर्णासारखे झोपलेले आहेत त्यांना जागा करण्यासाठी इथे घंटानाद आज मुलुंडकरांनी केलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता की हजारो नागरिकांनी शेकडो नागरिकांनी इथे प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की या घंटानादाच्या आवाजाने हे झोपलेले कुंभकर्ण नक्कीच जागे होतील। निवडणुका जवळच येत आहे त्याच्यामुळे मुलुंडकरांचा हा रोष सरकारला काय कुठल्याच पक्षांना परवडणारा नाही। त्याच्यामुळे मी खात्रीने सांगतो की हे उपोषण आम्ही रिझल्ट घेऊनच संपवणार आहोत। आम्ही उपोषणाला जोपर्यंत काही निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहोत। वेळप्रसंगी इथल्या जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांचा आमरण उपोषणाला बसायची सुद्धा तयारी आहे।